नमस्कार, मी स्नेहा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण छोले मसाला बनवणार आहोत। चवीला खूप छान अगदी दाटसर अशी भाजी झालेली आहे। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करू। तरी ते हे छोले घेतलेले आहेत, 5 ते 6 तास छान असे भिजवून घ्यायचे आहेत। हे भिजवलेले काही छोले ना साईडला काढून ठेवायचे आहेत आणि जे बाकीचे छोले आहेत ते शिजवून घ्यायचे। तर त्यासाठी छोल्यांमध्ये पाणी घालायचं आहे, त्यात तेजपत्ता, दालचिनी घालायची आहे आणि 2-3 लवंग आणि 2-3 मिरे घालायचे आहे। यात तुम्ही एका पोटलीमध्ये चहा पावडरसुद्धा टाकू शकतात। चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि 3 ते 4 शिट्ट्या काढून शिजवून घ्यायचे आहेत। आता जे साईडला काढून घेतलेले छोले होते ते मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घालून वाटून घ्यायचे आहेत। आता कांदा बारीक करून घेऊ। त्यासाठी 2 मोठ्या आकाराचे कांदे घ्यायचे आहेत आणि त्याला बारीक करायचं आहे। कांदा बारीक करत असताना वाटत असताना तो खूप जास्त वाटायचा नाही, अगदी जाडसर असा तो वाटून घ्यायचा आहे। बघा अशा या पद्धतीने। आता तेल गरम करून घ्यायचं आहे। त्यामध्ये तेल गरम झालं की त्यामध्ये जिरं घालायचं आहे। तेलाच्या ऐवजी तुम्ही तुपाचा वापरसुद्धा करू शकता। जिरं छान फुललं की त्यामध्ये आलं आणि लसूणची पेस्ट घालायची आहे, ती सुद्धा परतून घ्यायची आहे। त्यातला कच्चेपणा उग्र स्टाईल इतकी ती परतून घ्यायची आहे। त्यानंतर जो कांदा वाटून घेतलेला होता तो घालायचा आहे। कांदा वाटायच्या ऐवजी बारीक कट करून सुद्धा तुम्ही घेऊ शकता। कांदा छान असा परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर यामध्ये टोमॅटोची प्युरी घालायची आहे। आता हे छान असं परतून घेतलं की यामध्ये जे वाटून घेतलेले छोले होते ते घालायचे आहेत आणि हे सुद्धा परतून घ्यायचं आहे। कांदा थोडा जास्त वेळ परतून घ्यायचा आहे कारण तो आपण कच्चा वापरलेला होता त्यामुळे। आता हे सुद्धा छान असं परतून झालं की यामध्ये मसाले घालायचे आहेत। मसाल्यांमध्ये लाल तिखट घालायचं आहे, तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। हळद घालायची आहे, त्याच्यानंतर धना पावडर घालायची आहे, किचन किंग मसाला आणि छोले मसाला घालायचा आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे। आता इथे मीठ थोडंसं घाला कारण आपण छोल्यांमध्ये सुद्धा मीठ घातलेलं होतं, त्याच्यामुळे मीठ घालताना थोडं कमीच घालायचं आहे। आता हे सुद्धा छान असं तेल सुटेस्तर परतून घ्यायचे आहेत मसाले छान परतले गेले की त्याला आजूबाजूने तेल सुटतं। आता मसाले परतून झाले की यामध्ये जे छोले आपण शिजवून घेतलेले होते ते घालायचे आहेत, मिक्स करायचं आहे। आता याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे, तर पाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करायचं आहे। तुम्हाला कितपत भाजी घट्ट किंवा पातळ हवी त्या हिशोबाने तुम्ही पाणी घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। तर मध्यम आचेवर भाजी छान अशी शिजवून घ्यायची आहे। आता यामध्ये ना कसुरी मेथी ना ती घालायची थोडीशी बारीक करून आणि आता गॅस कमी करायचा आहे आणि 5 ते 6 मिनिट कमी गॅसवर ही भाजी परत छान अशी शिजवून घ्यायची, म्हणजे भाजी छान अशी घट्ट होते। तयार आहे मस्त असा छोले मसाला। त्यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। तर ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।